नमस्कार सॅम. सो आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे ऋणानुबंधच्या या एपिसोडमध्ये. आणि आज माझ्यासोबत आहे डॉक्टर अपूर्वा बोंडे आणि निलेश इंगळे. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, जाणून घेऊया त्यांची स्टोरी. नमस्कार निलेश आणि अपूर्वा. नमस्कार राकेश. कसे आहात तुम्ही दोघे? एकदम छान, मजेत? एकदम मजेत, रिलॅक्स्ड एकदम. आय थिंक अपूर्वा तुमच्यापासून चालू करूया. तर आम्हाला सांगा, कुठे तुमचा जन्म झाला आणि लहानपण कुठे गेलं? जन्म माझा नाशिकला झाला, कारण की माझे आजी आबा तिथे नाशिकला राहत होते. पण नंतर बालपण इथे जळगावमध्ये एक छोटं गाव आहे हरणखेडे, तिथे झाला. हरणखेडे. हा. अच्छा, ओके. किती वयापर्यंत तिथे होता तुम्ही? 10वी पर्यंत. 10वी पर्यंत. पूर्ण 10वी पर्यंत 15. शिक्षण सगळं तिथेच झालं? तिथेच. अच्छा. आणि निलेश? मी कल्याणला, म्हणजे माझे आई वडील कल्याणला असतात आणि माझा जन्म फैजपूरला झाला. आई म्हणजे प्रेग्नन्सीच्या वेळेस आई तिथे होती. म्हणजे जळगावला फैजपूर आहे, बरं. तिथे हे झालं. ओके. पण मग माझं सगळं बालपण वगैरे सगळं जवळपास मास्टर पर्यंत कल्याणमध्येच होतो मी, मुंबईमध्येच. आणि मग तुमचं 10वी नंतरचं पुढचं शिक्षण? मी 10वी नंतर 11वी 12वीला जळगावला होती. नंतर MBBS ला मुंबईला होती, KM ला. ओके. आणि MD ला दिल्लीला होती. पण कसं होतं तुमचं बालपण, ग्रोईंग अप कसं होतं गावामध्ये? काही तुमच्या आठवणी असतील, काही एक्सपिरियन्स असतील? शहरातलं वाढणं वेगळं असतं, गावाकडचं लहानपण वेगळं असतं. सो त्याच्याबद्दल काय सांगा? गावामध्ये म्हणजे आता आई वडील शिक्षक होते, तर अभ्यास कर चालायचं. थोडीशी डिफिकल्टीज होत्या, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना जळगाव भुसावळला जावं लागायचं. ते म्हणजे बाईकवर 2 तास ड्राईव्ह करून जायचे पप्पा. म्हणजे इव्हन काही प्रिंट आउट जरी काढायची झाली तर तेवढं ट्रॅव्हल. अगदीच काहीच सोय नव्हती म्हणजे गावामध्ये? नाही, ऍक्च्युअली एका दिवाळीला माझा हात फ्रॅक्चर झाला होता. फटाके वरतून काढत होती. तर ते रात्री ते बैलगाडीने घेऊन गेले फाट्यापर्यंत. आणि मग तिथून बस पकडली, मग मलकापूरला गेलो, कारण की मलकापूर जवळ होतं. आणि मग रात्री त्या डॉक्टरला उठवलं आणि मग त्यांनी ते काय प्लास्टर केलं. आणि मग रात्री किंवा तरी दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही परत 2-3 तास एवढे पेन मध्ये डॉक्टर पोहोचेपर्यंत तेवढा वेळ लागतो? म्हणजे 1.5 किलोमीटर फाटा होता, तिथपर्यंत बैलगाडीवर गेलो. अच्छा. असं इंटिरियर मध्ये गाव आहे एकदम. सोयी. बस सकाळी फक्त रात्री बस थांबायची, ती सकाळी 6ला जायची, दुसरी बस 11ला यायची. आणि बस रात्री यायची ती एक आय थिंक 4-5 वाजता एक फक्त स्टॉप घेऊन जायची ती कुठेतरी. मग कसं होतं शिक्षण, म्हणजे अशा कमी सुविधा असलेल्या, कमी सोयी असलेल्या ठिकाणी पण शिक्षण घेणं, तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? शिक्षण म्हणजे घरचा सपोर्ट होता खूपच, आई वडिलांचा. माझी आई शिक्षिका, टीचर होती, तर ती सगळं म्हणजे लक्ष द्यायची. आणि मलाही अभ्यासाची आवड होती, तर काय ती स्कॉलरशिप वगैरे, आय थिंक 7th स्टँडर्डला स्कॉलरशिपला शिष्यवृत्ती काहीतरी, तर त्याच्यामध्ये ग्रामीण भागात तिथे पण काहीतरी माझं नॅशनल लेवलला काहीतरी रँक होता का, आता मला आठवत नाही एक्झॅक्टली. तर तिथपासून म्हणजे मला अभ्यास करायची सवय लागली आणि मग इंटरेस्ट पण झाला. माझा एक कझिन होता, तो मुंबईला होता आणि तो म्हणजे तो पण मेरिट मध्ये वगैरे आला होता. तर मग तो असा आत्या वगैरे, म्हणजे आते भाऊ, तर मग तो गायडन्स करायचा की माझ्यापेक्षा 1-2 वर्ष आधी होता तो. तर मग तो आत्या सांगायचे की हिच्याकडून असं करून घ्या, हिला असं करा. थोडासा गायडन्स मिळायचा. पण घरी सगळं आपली शाळा आणि आई एवढंच होतं. तेवढ्या इच्छावर 10वीचं सगळं केलं. आई वडील दोघे शिक्षक होते, त्यांचीच शाळा होती, तेच चालवायची शाळा बेसिकली सगळं तेच होतं. तर तुमचं ग्रोईंग अप कसं होतं लहानपण कल्याणमध्ये? माझं कम्पॅरेटिव्हली जरा बेटर होतं कल्याणमध्ये, कारण की शहरात होतं ते. आणि सुखसुविधा पण म्हणजे होत्यात, म्हणजे कल्याणमध्ये बिग सिटी ऍक्च्युअली. माझे आई वडील पण शिक्षिका, आणि ते माझी आई म्हणजे TMC मध्ये ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये होती, प्रायमरी टीचर म्हणून. वडील होते बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये, BMC मध्ये. तर त्यांना कम्युट करावं लागायचं कल्याण टू ठाणे, कल्याण टू मुलुंड वगैरे असं. तर आणि त्यांनी मला लहानपणापासून एकच सांगितलं की अभ्यास करावा लागेल, दॅट्स इट, देयर इज नथिंग. म्हणजे त्याच्या पलीकडे त्याच्या काहीच नाही तर मग आहे, मग भांडे घासा, हे काम करा, ते काम करा, शेती करायचं, हे करायचं, असं सांगायचे मला. सो दे आर ऑलवेज लाईक की तुला अभ्यास करावाच लागेल, अभ्यासाशिवाय आपल्याकडे काहीच पर्याय नाहीये. तर तसं म्हणजे बऱ्यापैकी. आणि आई वडील शिक्षिका असल्यामुळे वातावरण पण आमच्या घरातलं तसं. मला 2 बहिणी पण आहेत.
आणि आमच्या घरात वातावरण बऱ्यापैकी अभ्यासाचंच होतं, म्हणजे अभ्यास कर. मग बाकी मग लहानपणी आपले असेच खेळ खेळणे वगैरे, गल्ली क्रिकेट वगैरे वगैरे. टाईप वगैरे असे तसं. अच्छा. आणि शाळा पण अशी जवळच होती. आणि मग 10वी नंतर चांगल्या कॉलेजमध्येच ऍडमिशन मिळाली पाहिजे म्हणून 10वीला अभ्यास कर हा, असं बरोबर. होतं. मग मला केळकर कॉलेजला ऍडमिशन मिळाली, विच इज इन मुलुंड. बरं. तर तिथे 11वी-12वी केलं मी, आणि ते पण मग कम्युट करावं लागायचं म्हणजे कल्याण पासून मुलुंड By पर्यंत train. बाय ट्रेन. सो तो ट्रेनचा एक्सपिरियन्स आला तेव्हा हम्म, पहिला, लाईक सकाळी उठून जा, धक्के बुक्के, लोकल लोकल एक पकडा. मिनिट उशीर झाला तरी राईट. मग आमची झाला. ठरलेली लोकल असायची तेव्हा, सगळे फ्रेंड्स त्या लोकलने जायचे वगैरे, मग आम्ही वॉक करून कॉलेजला जायचो. अच्छा. मग 11वी-12वी तसं झालं. हम्म. मग 12वी मध्ये सांगितलं होतं की इंजिनिअरिंग कॉलेज किंवा मेडिकल, म्हणजे इंजिनिअरिंग किंवा मेडिकल असे 2 त्यावेळेस ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. दोन स्टँडर्ड हा, ऑप्शन असायचे. 2च ऑप्शन्स आहेत. तर मला बायोलॉजी मध्ये इंटरेस्ट जरा कमी होता बऱ्यापैकी नाही, म्हणजे काठावर पास झालो होतो अशी परिस्थिती होती. पण मला मॅथ्स मध्ये जास्त इंटरेस्ट होता. मग मॅथ्स मध्ये आय गॉट लाईक प्रिटी डिसेंट मार्क्स. तर मला युडीसीटी म्हणून एक केमिकल इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे मुंबईमध्ये. युडीसीटी आता त्याचं नाव इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी आहे. अच्छा. आणि विच इज वन ऑफ द टॉप कॉलेज इन इंडिया राईट नाऊ फॉर केमिकल इंजिनिअरिंग, बरं. अच्छा. विच इज मोर हायर दॅन IIT ऑल्सो. बट इट इज व्हेरी स्पेसिफिकली असं फक्त म्हणजे केमिकल इंजिनिअरिंगचंच कॉलेज येते. आय थिंक त्याच्या जवळ व्हिजिट म्हणून आहे, जे हा. लोकांना बऱ्यापैकी माहिती आहे. सो तिथे मी बॅचलर पर्यंत तिथे होतो. आणि मग बॅचलर नंतर मला एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये जॉब लागला होता बडोद्याला. पण बडोद्याला? बडोद्याला. पण मी तिथे एक दिवस गेलो, पण मला एकदमच होमसिक सारखं झालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रिटर्न घरी. अच्छा. आणि मला मग असं वाटलं की माझ्या वडिलांनी एक सांगितलं होतं मला ऍक्च्युली, की एकदा हातात पैसा आला की तू शिकणार नाहीस. मग ते म्हटले की आता विचार कर, नोकरी पण आहे, करू शकतो, असं काही नाही की नाही करायची नाही, पण एकदा हातात पैसा दिसला की तू नोकरी शिकणार नाही. तर जे काही शिकायचं आहे आमचे म्हणजे त्यांची नोकरी आहे तोपर्यंत शिकून घे, बरोबर. नंतर मग तू नाही शिकणार. एकदा आवड होऊन जाईल. जॉबला लागलं वगैरे का नाही शिकत माणूस. मग मी तिथेच मला एमटेकला ऍडमिशन मिळाली. सेम युनिव्हर्सिटी, सेम कॉलेजमध्येच, सेम युनिव्हर्सिटी मध्ये, ICT मध्येच सेम कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली मास्टरला. आणि मग तिथे मला कळलं की अरे PhD पण असतं प्रकार. मग तिथेच पण PhD करायचं ऑप्शन होतं माझ्याकडे. पण मग मला इथे सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क म्हणून आहे मॅनहॅटन मध्ये, तिथे मला सिटी कॉलेज म्हणून, सिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, तर तिथे मला स्कॉलरशिप मिळाली पूर्ण PhD साठी केमिकल इंजिनिअरिंग मध्ये. मग मी मास्टर नंतर मग इथे आलो PhD साठी. सो मग तुमचा पुढचा 10वीच्या पुढचा प्रवास कसा होता? तुम्ही 12वी जळगावला केली ते सांगितलंच, पण मेडिकल फील्डला जायचं किंवा बायोलॉजी स्ट्रीम घेऊन पुढे जायचं, हे कसं काय डिसिजन तुमचं झालं? ते म्हणजे तो माझा कझिन होता एक, तो ही वॉज लाईक रँक 1 इन द MBBS एंट्रन्स इन महाराष्ट्र. अच्छा, बरं. तर तो माझ्या 2 वर्ष पुढे होता. म्हणजे मी जेव्हा 10वीची एक्झाम देत होती तेव्हा तो 12वीची एक्झाम देत होता. तर त्याचं थोडंसं होतं, तो मेडिकलला गेला. आणि मग मला पण, मी काय हे आपले 12वीचे NTS वगैरेचे ते नॅशनल टॅलेंट सर्चचे एक्झाम वगैरे देत होते स्कॉलरशिपचे. तर त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू होता असं पुण्याला झाला होता. तर मग त्याच्यासाठी प्रिपेअर केला होता. तर तेव्हा मी डोकं वापरून स्वतःच डिसाईड केलं होतं की मला कार्डिओलॉजिस्ट व्हायचं. कारण की असं तेव्हा त्या एजला असं वाटायचं की हार्ट म्हणजे कसं असेल, कसं बीट करतं, इट्स लाईक लॉट ऑफ क्युरिओसिटी. तर त्याच्यामुळे, आणि मग दादा पण होता, मग त्याला पण बघितलं. मग मेडिकलला जायचा डिसिजन घेतला आणि मग त्याच्यानुसार मग 11वी-12वीला प्रिपरेशन वगैरे क्लासेस केले. मग एंट्रन्स असेल तुम्हाला MSc किंवा कॉमन एंट्रन्स टेस्ट असेल 12वी नंतर टू गेट इनटू मेडिकल साइड, राईट? हा, ते 12वी नंतर ती MHCT होती. ती त्याच्यासाठी एक्झाम, म्हणजे कॉम्पिटिशन ते, म्हणजे 11वी-12वीला दुसरं काहीच केलं नाही, फक्त अभ्यास. इतके सगळे पण मेरिट मध्ये होतात आणि 12वी मध्ये पण होतात, दोन्ही. आणि मग मग तुम्हाला ऍडमिशन कुठे मिळालं 12वी नंतर? 12वी नंतर मुंबई KM ला. फॉर्च्युनेटली दादा होता, तिथेच मिळाली. माझा काही रँक 1 नव्हता, पण आय स्टील गॉट ऍडमिशन, सो दॅट वॉज अ बिग थिंग. आय थिंक माझ्यासाठी 11वी-12वी इट वॉज बिट ऑफ अ स्ट्रगल, बिकॉज मी घरापासून बाहेर राहत होती.
आधी हॉस्टेलला राहिली तर हॉस्टेलला इतकं जमलं नाही तिथे, म्हणजे दूर पडायचं क्लासला, मला सायकल पण चालवता नाही यायची, सायकलवरून उतरता नाही यायचं. अजूनही नाही. त्यांनी एक प्रायव्हेट खोली रेंट केली, मग तिथे डब्बा लावला होता. त्या डब्यामध्ये काय पाणी भाज्या, त्याच्यात कधी खाली पाणी, पोट भरायचं नाही, असं असं चालायचं. दॅट वॉज अवे फ्रॉम द होम, इट वॉज बिट ऑफ स्ट्रगल. आणि ते सोडून म्हणजे एवढा अभ्यासाचं त्याच्यावरती टेन्शन. तर केलं, पेरेंट्सचा सपोर्ट होता, अभ्यास कर, दादा होता पुढे, तर त्याच्यासारखं बनायचं म्हणून मग केला अभ्यास. तुम्ही एकटेच म्हणजे siblings नाही कोणी आहे, मला एक भाऊ आहे, अच्छा. तो माझ्यापेक्षा मोठा होता, तो इंजिनिअरिंगला 1 वर्ष मोठा अच्छा. होता. आणि मग नंतर तुमचं MBBS झालं पूर्ण 4 वर्ष 4.5 वर्ष, आणि त्याच्यानंतर मग MD साठी तुम्ही कुठे गेलात? त्याच्यानंतर ऍक्च्युअली तो की बाय द टाइम MBBS एंट्रन्सला सगळे एक्साइटेड होते, बाय द टाइम वी फिनिश MBBS इंटर्नशिप, तेव्हा सगळं कळतं की काय पुढे लाईफ आहे. मग त्याने डिसिजन घेतला की UPSCचा अभ्यास करतो, तो इज लाईक गोइंग आउट ऑफ द मेडिसिन. अच्छा. म्हणजे त्याने त्याचा डिसिजन घेतला. मग मी पण अशी विचार करायला लागली, मग काहीतरी IIT खरगपूरला कोर्स शोधला होता, MMST म्हणून, मास्टर्स इन सायन्स टेक्नॉलॉजी, ओनली फॉर MBBS पीपल, बट इट वॉज इन IIT खरगपूर. तर मग त्याच्यासाठी होतं की ते मेडिकल एंट्रन्स आपण अभ्यास करायचा आणि परत फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स आफ्टर MBBS. 4 नाही 5.5. 5.5. तर केलं ते. पेरेंट्स थोडेसे they were not happy, but they didn't want to force me. So ते मला एक, तुला करायचंय तर तू कर. केलं ते. त्याच्यामध्ये काय मॅथ्स मध्ये अभ्यास केला, त्याच्यामध्ये लिस्ट मध्ये नाव नाही आलं. आणि मग एनिवेज त्याच्यामध्ये मेडिकलचा अभ्यास पण होता, सेम मेडिकल सब्जेक्टचा. मग ते पेरेंट्स कन्व्हिन्स करत होते की तू मेडिकल एंट्रन्स पण देऊन दे, कारण की पुढच्या वर्षाची एक्झाम अजून 1 वर्षानंतर होती. तर तर मग नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीच्या आसपास एक्झाम्स होत्या. तर मग ते बोलले की एक्झाम द्यायला काय, तुला नाही करायचं तर नको करू, एक्झाम देऊन ये तू, नाहीतरी अभ्यास तुला करायचाच आहे. तर मग तेव्हा मी टाटाला तेव्हा थोडा ओके रँक आला. मग टाटाला रेडिएशन ऑन्कोलॉजी घेतलं. म्हणजे तेव्हा पण मला रेडिओलॉजी मिळालं असतं, पण ते माझ्या डोक्यात ऑलरेडी MBBS सोडून जायचं, मेडिकल फील्ड चेंज करायचं. तर त्याच्यामुळे मी रेडिएशन ऑन्कोलॉजी घेतलं. म्हटलं काहीतरी फॅन्सी आहे. आणि ऍक्च्युली जेव्हा तिथे जॉईन झाली टाटाला, बाय द टाइम तेव्हा जॉईन झाली तिथे, ते खूपच त्यांनी म्हणजे मला सर्वायकल कॅन्सरच्या युनिटमध्ये टाकलं. मग इट वॉज लाईक टोटली डिफरंट थिंग देन व्हॉट आय हॅड इमॅजिन. आणि मग एम्सच्या एंट्रन्सला अजून आय थिंक 1 वीक or 2 वीक्स होते इन मे मध्ये. तर मग मी काहीतरी कारण काढून सांगितलं की मी आजारी आहे, कोणीतरी वारलं, टाटावरून सुट्टी मारली आणि अभ्यास केला, एवढा जीव तोडून 1 आठवडा अभ्यास केला, देवाच्या दवा केला आणि अभ्यास केला. 3 आठवड्यानंतर रिझल्ट आला, तेव्हा मग एम्सला ऍडमिशन झाली. मग तिथे रिझाईन केलं रेडिओलॉजीसाठी. आणि ती सिंगल सीट होती थ्रू आउट इंडियामध्ये. बिग अचीवमेंट. सो मग तिथे पुढे किती वर्ष तुमचं शिक्षण चाललं? तिथे 3 वर्ष एम्सला MD ला. अच्छा. मग लास्ट इयरला भेटला. कधीची गोष्ट आहे मग? 2010 ते 13. 2010 ते 13. अच्छा. मग तुमचं तिथे बाय द टाइम यू फिनिश युअर MD, तुम्ही त्याच्यानंतर काम करायला सुरुवात केली ती निलेश भेटायच्या आधी की 3rd इयर चालू होतं? 3rd इयर चालू होतं. तर ऍक्च्युली म्हणजे एक्झाम वगैरे झाली होती, पण माझ्याकडे माझा एक सिनियर होता, तो माझ्या दादाचा फ्रेंड होता. तर तो पण तिथे एम्सला होता. तो ऍक्च्युली तो मेडिकल फील्डमध्ये राहिला आणि मग त्याने तेव्हा रँक 1 काढून ते एम्सला रेडिओलॉजीला ऍडमिशन घेतली होती. त्याने भरपूर हेल्प केली. म्हणजे बेसिकली हेल्प केली म्हणजे काय, हे बुक्स वाच, हे गाईड केलं की हा अभ्यास कर, हे बुक्स वाच वगैरे. तर मग त्याला बघून मग तो माझ्या 2 वर्ष पुढे होता. तर मी गेली तेव्हा त्याचा आय थिंक ऑलमोस्ट फिनिश. तो US ला आला. तर मग मी US एंट्रन्स द्यायला सुरुवात केली होती ऑलरेडी, तर USMLE वगैरेच्या. तर मी ऑलरेडी MD करता 3 वर्षात 2-3 एक्झाम इनिशियल काढल्या होत्या. मग लग्न झाल्यावर शेवटच्या 2 एक्झाम दिल्या. ओके. सो आपण त्याच्याकडे तुमचा प्रवास कसा होता? मग तुम्ही न्यूयॉर्कला मग मला म्हणजे तिथे मास्टरच्या शेवटच्या वर्षी इथे म्हणजे इथली स्कॉलरशिप मिळाली आणि मग PhD इंडियामध्ये असताना मग मी इथे आलो.
मग इथे ऍक्च्युली एक इन्सिडन्स होता, म्हणजे मला अजूनही आठवतो की मी न्यूयॉर्कला आलो, आपल्या एअर इंडियाच्या फ्लाईटने आलो होतो 2008 साली 28 डिसेंबरला. ओके. आणि न्यूयॉर्कला आपल्या आलो आणि तिथे मला थंडी असेल दोन बऱ्यापैकी थंडी तर भयानक होती, तर आपले ते जॅकेट्स वगैरे घालून आलो होतो. मला 2 फ्रेंड्स घ्यायला येणार होते. फ्रेंड्स म्हणजे ते माझे ज्युनियर होते ऍक्च्युली, अच्छा. पण ते ऑलरेडी इथे पीएचडी साठी त्यांना आधीच ऍडमिशन मिळाली होती, कारण की एक मी semester लेट आलो होतो. मी लेट आलो ना बॅचलर नंतर, ते बॅचलर नंतर डायरेक्ट आले होते. 2 फ्रेंड्स मला घ्यायला येणार होते आणि ते खूप लेट आले एअरपोर्टवर. अच्छा. आणि मी असं एकदम त्या 3 बॅग्स घेऊन आणि असं चालत, आणि लोक विचारत होते असे टॅक्सी टॅक्सी हा. मनी टॅक्सी मनी, आणि मी इतकं घाबरलो. आणि ते आलेच नाही, अरे वा. कारण की ते सबवेने येणार, म्हणजे सबवे आपलं ट्रेनने येणार आले ऍक्च्युली, पण ते खूप उशिरा आले. एक जवळपास 1.5 तास लेट झालं त्यांना. आणि त्या 1.5 तासात माझं काय झालं मला माहितीये, कारण की लोक एक तर भाषा वेगळी, आणि कधी एवढं इंग्लिश बोललो पण नव्हतो कधी, आणि त्याच्यामध्ये भाषा वेगळी, हे वेगळी. आणि मग तिथे ते लोक असे येऊन टॅक्सी टॅक्सी मनी इंडिया इंडिया असे करायचे. लाईक व्हेरी स्केअर्ड खूप. पण मग ते आले आणि मी असा घाळा रडलो होतो अक्षरशः. की कुठे आलो. हा. आणि एक तर घरापासून दूर आलो, त्यात पहिल्यांदा घरापासून दूर झालो होतो, कारण की मला आजपर्यंत माझं असं होतं की कॉलेजसाठी नाही, म्हणजे 11वी-12वी साठी पण नाही, बॅचलर साठी पण नाही, कशासाठी मला बाहेर घरातूनच केलं सगळं. एवढंच की म्हणजे रोज ट्रेनने जावं लागायचं, बट इट वॉज डिफरंट एक्सपिरियन्स. पण घरापासून दूर कधीच गेलो नाही. आणि तो दॅट वॉज फर्स्ट टाइम मी घरापासून दूर आलो. आणि मग खूप घागाळा रडलो. बट मित्र होते, म्हणजे चांगले होते. हा. मग त्यांनी मला राईट, मग त्यांनी फोन वगैरे घरी लावला वगैरे, बोललो. मग देन माय जर्नी स्टार्टेड इन US बेसिकली. तेव्हा त्या पॉइंट पासून मग बाहेर पडलो, तो भला मोठा स्नो होता सगळीकडे. आणि त्या स्नो मधून त्या बॅगा ओढत तिथे गेलो. आणि मग आमच्या युनिव्हर्सिटी मध्ये, म्हणजे माझ्या बॅचलरच्या कॉलेजमध्ये असा ट्रेंड होता की जवळपास फर्स्ट 50 वगैरे रँक्सचे मुलं जवळपास बॅचलर झालं की इकडेच यायचे. असं आमचा ट्रेंड सेट होता बऱ्यापैकी. मास्टर्स पीएचडी साठी डायरेक्ट. इट्स अ कंबाईन मास्टर MS प्लस पीएचडी. आम्हाला MS पण मिळतं आणि पीएचडी पण मिळते इथली. तर मग म्हणजे वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये येतात US मध्ये. आमच्याकडे असा ट्रेंडच होता. माझ्या बॅचचे प्लस माझे सिनियर्स ज्युनियर्स असे आम्ही जवळपास 16 लोक एकाच कॉलेजमध्ये होतो. सो मला असं कधी वाटलंच नाही की मी म्हणजे मी गेलो आणि डायरेक्ट घर असं सेट होतं की मी लगेच म्हणजे कुक वगैरे करणं खाणं वगैरे एकदम सेट होतं, काहीच करावं नव्हतं लागलं. एवढंच की आम्ही एका छोट्याशा न्यूयॉर्क मध्ये आणि न्यूयॉर्कमध्ये 3 बेडरूमचं अपार्टमेंट, 5 जण राहायचो आम्ही. आणि एकदम छोट्या छोट्या अपार्टमेंट, व्हेरी एक्सपेन्सिव्ह तेव्हा. त्यांनी एकदम घर सारखं, म्हणजे एकदम असं वाटलं की आपण कुठे वेगळे नाही आलो, म्हणजे इट्स जस्ट अनदर मुंबई. दॅट्स व्हॉट इट्स फेल्ट लाईक. तर 5 वर्ष माझे पीएचडीचे तसेच त्यांच्याच सोबतच, म्हणजे मुलंच, म्हणजे ते काही ग्रॅज्युएट झाले, काही नवीन आले, पुढे मागे नवीन आले, काही आले. तसं जवळपास इंडियन लोक खूप होते. त्या इंडियन मध्येच राहिलो, तर मला असं कधी वाटलंच नाही की मी अमेरिकेत आलो. सगळं लॅब मध्ये पण बसलं का मराठीतच बोला. सगळं असं हिंदी मराठी असंच होतं सर्व. असं काही जास्त इंग्लिश मध्ये, म्हणजे असं अमेरिकात अमेरिकात आलो, आपल्याला अमेरिकन फ्रेंड्स असं म्हणजे आहेत तसे फ्रेंड, पण असं वाटलं नाही. आणि मग पीएचडीच्या शेवटच्या वर्षी म्हणजे असं डिसाईड म्हटलं ठीक आहे आता, पण आई पण म्हणत होती लग्नाचं बघायचं असेल तर बघू शकतो. मग ते पण बघत, मी पण मग आम्ही आय थिंक एका महिन्यातच मी भारत मॅट्रिमोनीवर पण नाव दिलं होतं. कोणी ते सांगितलं की तिथे दिलं तर चान्स वाढतील. म्हटलं ओके देऊ नाव. मग नाव दिलं. मग असंच एकदा बघत होतो, मग हिचा प्रोफाईल दिसला आणि मग हिला मेसेज पाठवला. लगेच दुसऱ्या दिवशी तिचा कॉल आला. मग आम्ही 1-2 वेळा थोडेसे बोललो, जरा एकमेकांना जाणून घेतलं. मग आम्ही बऱ्यापैकी 1.5 महिना 2 महिने जवळपास बोललो आम्ही, फोनवरती कम्युनिकेशन केलं. मग काही व्हिडिओ कॉल्स वगैरे केले. तर तेव्हा माझं पीएचडीचं शेवटचं वर्ष होतं, म्हणजे जवळपास पीएचडी संपायलाच पाहिजे होती. पण म्हणजे माझ्या गाईड होते, ते बोलले की पीएचडी संपव मग जा, लग्न करून येऊ नको वगैरे वगैरे असं, कारण की मग तू पीएचडी लांबेल मग परत. मग मी म्हटलं की हिला बघायला जातो मी. हिचं MS आपला MD संपतच होतं तेव्हा,
तर मी हिला बघायला मुंबईला दिल्लीला गेलो मुंबईवरून. मग आई आली माझ्यासोबत, म्हणजे आई आणि मी गेलो. मग आम्ही बघितलं, मग तिथे एक दिवस वगैरे भेटलो. मग आम्ही घरी आलो. मग डिसिजन म्हणजे हिच्या आई वडिलांनी डिसिजन घेतला वगैरे, आणि मग इट वर्क आउट. आणि मग विदिन आय थिंक 7-10 डेज मध्ये आम्ही लग्न केलं बेसिकली, कारण की मला परत यायचं होतं आणि ती तेवढीच सुट्टी होती माझ्याकडे. आणि परत मग मला सुट्टी नसती मिळाली. मग मी म्हटलं की मी आता काय करायचं, मग चला लग्नच करून टाकू. तुमचा डिसिजन काय की तुम्हाला टाइम लिमिटेशन होतं, सो तुमच्याकडून एका आठवड्यामध्ये भेटून लगेच डिसिजन कसं काय झालं? तुम्ही त्यांना भेटल्यानंतर की मी नाही लग्नासाठी मुलं बघत होती ऑलरेडी कधीपासून, तर म्हणजे सगळं जुळून आलं आणि मत जुळले बेसिकली. थिंक आम्ही बोललो वगैरे, ना, तर आणि तिला बऱ्यापैकी कॉन्फिडन्स आला, मला बऱ्यापैकी कॉन्फिडन्स होता की आय थिंक वी आर राईट. आणि मी असा विचार केला की ओके, शी इज एज्युकेटेड आणि आमचे विचारही मिळत आहेत, आम्ही दोघंही एज्युकेटेड आहोत, विचार जुळले आमचे, आणि आम्ही ऍक्च्युअली एकाच गावचे पण आहोत. सो तो पण बॅरियर नव्हता आमच्याकडे. नाही, आई वडील ओळखत नव्हते. आम्ही दोघं आधी बोललो, मग आम्ही पेरेंट्सला आम्ही बोललो, आम्हाला आम्ही लग्न करायचं बघतो म्हणून, तुम्ही बघा तुम्हाला ओके वाटतं. आम्ही डिसिजन घेतला की लेट्स गेट, म्हणजे ओके आमच्या पेरेंट्सनी, माझ्या पेरेंट्सनी थोडीशी तेवढं फ्रीडम होतं आम्हाला. पेरेंट्स आणि म्हटलं मग पेरेंट्सला सांगितलं की तुम्ही बघा आता आम्हाला आम्ही वी आर ओके. आम्ही एवढं सांगितलं, आम्ही फक्त तेवढंच सांगितलं. मग त्यांनी जे काही बोलणं वगैरे केलं, त्यांनी डिसिजन घेतला आणि मग मी गेलो. बेसिकली फॉर्मॅलिटीसाठीच. बेसिकली तर तसं झालं ऍक्च्युअली, कारण की तिचं शेवटचं वर्ष पण संपत होतं. मग तिच्याकडे ऑप्शन होतं की इदर शी विल कंटिन्यू विथ हर व्हॉट एव्हर फ्युचर फेलोशिप्स, नाहीतर मग लग्न झालं तर मग ती माझ्यासोबत इथे येईल. आणि मग तिने आधीच USMLE प्रोसेस चालूच केली होती, कारण की तिला पण यायचं होतं. मी आधी 1-2दा येऊन गेली होती. माझ्याकडे टुरिस्ट विजा पण होता 10 वर्षाचा. तिच्याकडे टुरिस्ट तर विजा लग्न झालं तर मग मला तिथे सगळं हॉस्टेल ऑलरेडी सोडायचंच होतं, तर पुढे काय करायचं हा डिसिजन मला एनिवेज घ्यायचा होता. तर मग लग्नाचं जमलं, तर मग त्याच्यामुळे लगेच राईट टाइम वर झालं. परफेक्ट त्या महिन्यातच झालं, कारण की त्याच्या एंडला तिचं हॉस्टेल सुटणार होतं. मग तिला तिथून कुठे जायचंय माहितच नव्हतं, मुंबई दिल्ली वगैरे. आणि मग आमचं लग्न त्या महिन्यातच झालं. आणि मग तिच्याकडे टुरिस्ट विजा पण होता तेव्हा. मग ती माझ्यासोबत दोघं एकत्रच आलो, वेट करावं नाही लागलं. मी तिला टुरिस्ट विजावरच आणलं मग तेव्हा. आणि मग तिथे रिएक्शन होतं आल्यानंतर? See, I told you, you got married. I warned you, don't get married. And now your PhD will get longer by one year. पण he was happy actually. मग ही आली न्यूयॉर्कला, आलो आम्ही. मी सेपरेट अपार्टमेंट घेतली न्यूयॉर्कला. आम्ही अपटाऊनला राहायचो तिथे सेपरेट. मग विच वॉज अ बॅचलर लाईफच होती आधी पण, आणि मग तसं सगळं सेट होतं घर. मग ही आली आणि मग हिने तिथे कोलंबियामध्ये काही थोडं व्हॉलंटरी वर्क चालू केलं. मग माझी PhD संपत आली, मग मी जॉब सर्च चालू होतं. मग मला जॉब लागला, जॉब ऑफर आली इंटेलमध्ये. इंटेल इज इन ओरेगॉन. मग तिथे जॉब ऑफर आली. हिचं व्हॉलंटरीच होतं एनिवे. आणि मग ते हिला आम्ही मूव्ह झालो. मग म्हणजे न्यूयॉर्क एक्झाम पण फिनिश झाल्या होत्या हिच्या, 2 बाकी होत्या, त्या एक्झाम फिनिश झाल्या बाय द टाइम. USMLEच्या लास्ट 2 त्या इन पर्सन US मध्ये येऊन द्याव्या लागल्या. मग ते एक्झाम झाल्या, पास वगैरे झाली ती. आणि मग आम्ही न्यूयॉर्क करून ओरेगॉनला मूव्ह झालो. आणि कधीची गोष्ट ही 2014च्या डिसेंबरमध्ये आम्ही मूव्ह झालो. आणि 2015च्या सेकंड वीक मध्ये माझा जॉब चालू होणार होता. सो 2 वीक्सच्या बफरने आम्ही मूव्ह झालो. आणि मग 2015 पासून ओरेगॉन मध्ये म्हणजे मी जॉब चालू केला. आणि तिथे OHSC म्हणून एक मेडिकल युनिव्हर्सिटी आहे, तर तिथे तिने फेलोशिप चालू केल्या. तिथे पण आधी व्हॉलंटरी वर्क केलं. भरपूर सारं व्हॉलंटरी वर्क केलं US मध्ये. आणि मग दॅट हेल्प ऍक्च्युअली. एंट्री मिळत नव्हती त्यावेळेला ना इमिजिएटली. म्हणजे इंडियामध्ये तुम्ही रेसिडेन्सी करून आले, तुम्ही MBBS नंतर आले, तर ते इंटरनल मेडिसिन इट्स लाईक अ डिफरंट पाथवे. बट तुम्ही ऑलरेडी रेसिडेन्सी करून आले, ती रेसिडेन्सी काउंट होत नाही. पण रेडिओलॉजी इज काइंड ऑफ एक्सेप्शन. पण त्याच्यासाठी भरपूर तुम्हाला रिसर्च हे ते रिकमेंडेशन लेटर. तर कोलंबियाला पण भरपूर ते व्हॉलंटरी वर्क केलं रिसर्च मध्ये. ऍक्च्युली आय एन्जॉयड इट. आणि ते OHSU ला पण मग तिथे न्यूयॉर्कच्या प्रोफेसरनी रेकमेंड केलं. मग त्यांनी तिथे व्हॉलंटरी जुलैमध्ये अकॅडमिक इयर स्टार्ट होतं ना, तर मग जानेवारी ते जून पर्यंत जवळपास 6 मंथ मी तिथे
व्हॉलंटरी वर्क केला. हा, मग त्यांना पण ते काम वगैरे आवडलं म्हणजे- आणि ते रेकमेंडेशन पण हेल्प झाली. मग तिला तिथे 4 वर्षांची फेलोशिप मिळाली. मिळालं. मग 4 वर्ष तिने MD नंतर ऍडिशनल फेलोशिप्स केल्या. तोपर्यंत माझा जॉब चालूच होता. बरं. आणि आफ्टर 4 वर्षांच्या फेलोशिप नंतर मग तिला सॅन अँटोनियो मध्ये जॉब लागला, ओके. UT हेल्थ मध्ये. आणि मग ते 2019 ला इथे move झालं. जुलै तुम्ही इथे मध्ये move झाला. ती इथे मूव्ह झाली. मी मूव झाली ही- इशिकासोबत. हा, पण आम्हाला ओरेगॉन मध्ये असताना 2017 साली इशिकाचा जन्म झाला. ओके. त्याच हॉस्पिटलमध्ये झाला जिथे ती आहे, अवती म्हणजे. आणि मग इशिका आणि ही मूव्ह झाली इथे सॅन अँटोनियो. मी ओरेगॉन मध्येच होतो. आता लॉंग डिस्टन्स मध्ये होतो म्हणजे बेसिकली बऱ्यापैकी. मग ते आम्ही 6 महिने काढले. मग मी विचार केला की जवळ कसं जायचं, म्हणजे ऍटलिस्ट इथे सॅन अँटोनियो मध्ये तर काहीच नाहीये. मग म्हटलं ऑस्टिनला बघू, पण मग ऑस्टिनलाही काही जमलं नाही एवढं. मग मी अरिझोनाला मूव्ह झालो. बट अरिझोनाला मूव्ह झालो पण लगेच कोविड चालू झाला. आणि मग कोविडमुळे मग मी इथे मूव्ह झालो हिच्यासोबत, म्हणजे इथे अपार्टमेंट मध्ये तोपर्यंत होतो. तुम्ही तिथे वर्क ऑन साईट चालू हा, करायचं किंवा तिथे हा. ऑफिसमध्ये हा, In जावं person लागायचं. job इन होता पर्सनच होता तो तेव्हा जॉब. कोणी वर्क फ्रॉम करतच आणि नव्हतं ना. तो जॉब बऱ्यापैकी मॅन्युफॅक्चरिंगशी म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग जवळ होता. त्याच्यामुळे मला जावंच लागायचं. बरोबर. कोविड असो नसो काही नाही, पण जावंच लागायचं. पण मग मी नंतर मग इथे मूव्ह झालो अरिझोनाला. पण मग लगेच मूव्ह होण्याच्या आधीच कोविड चालू झाला होता. अच्छा. मग त्याच्यामुळे अरिझोनाला फक्त 1 आठवडा राहिलो. आणि मग लगेच मग कोविडमुळे सगळेच रिमोट होतं. आणि आमचा जॉब पण आम्हाला अलाउ करत होता तेव्हा. सप्लाय चेन मध्ये आहे मी, तर तिथे अलाउड झालं. मग मी इथे आलो, सॅन अँटोनियोला move झाला. सॅन अँटोनियोला मूव्ह झालो. मग आम्ही तेव्हापासून आम्ही इथेच आहे, सोबतच आहे म्हणजे. अच्छा. सो तुमच्या जॉब बद्दल सांगा आता की ऍज अ रेडिओलॉजिस्ट काम करता. सो तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे? म्हणजे- हाऊ आर यू एक्सपिरियन्सिंग, हाऊ आर यू आता जॉब मध्ये म्हणजे स्पेशालिटी वाईज लाईक आफ्टर ऑल दिस स्ट्रगल इट डझंट फील लाईक आय कुड हॅव डन एनिथिंग एल्स. लाईक ते MBBS नंतर चालू होतं, तो दादा UPSC करत होता, मी काहीतरी IIT ला जात होती. बट इव्हेंच्युअली द वे थिंग्स वर्कड आउट इज लाईक आय हॅव नो रिग्रेट्स. आणि तेच म्हणजे आता असं वाटत नाही की दुसरं काही केलं असतं आणि आवडलं असतं. तर जॉब इज म्हणजे फील्ड इज गुड. पण सगळीकडे बेसिकली स्ट्रगल खूपच होता. Each step of the way. It's not like easy. इझी नव्हतं. It wasn't Fight easy. करायला लागलं. It's very long, tedious. Like even ओरेगनला 4 वर्षाची फेलोशिप Yeah, होती. मी like- प्रेग्नेंट होती. लास्ट डे ऑफ डिलिव्हरी पर्यंत मी काम करत होती. नेक्स्ट डे ला डिलिव्हरी पण आदल्या दिवसापर्यंत काम करत होती. तर आणि- 5th वीकला लगेच जॉईन झाली. आणि लगेच आणि त्या 4 same- वीक्स ऑफ मिळाले होते तेव्हा. आणि सेम इयरच्या एंडला माझी एक्झाम होती, जी सगळ्यात बिगेस्ट एक्झाम होती, जी इकडे रेडिओलॉजीच्या डिग्री US ची डिग्री Okay. बोर्ड सर्टिफिकेशन बोर्ड साठी लागते. सर्टिफिकेशन. तर इशिका तेव्हा 8 महिन्याची होती. तर म्हणजे बेसिकली इव्हन मॅटर्निटी लिव्ह मध्ये तिला उचललं नाही, बुकच घेऊन बसली होती. तर आणि तिथे कम्युनिटी करावं लागायचं. परत कामावर one hour. फेलोशिप मध्ये इन ट्रेनिंग इन मेडिकल फील्ड इट्स लाईक लॉट ऑफ वर्क, लॉट ऑफ स्ट्रेस. तर हार्डवर्क खूप करावं लागलं प्रत्येक ठिकाणी. स्ट्रगल Yeah. सगळं इझी काहीच इझी नव्हतं. नव्हतं, बेसिकली easy काहीच नाही मिळालं. नथिंग वॉज इझी. Yeah. आणि मग कोविड मध्ये पण खूपच स्ट्रगल करावं लागलं होतं इनिशियल आम्हाला. 6 मंथ मी एकटी होती. आई आली होती इशिकाला टाकायची स्कूलमध्ये, नाही Daycare डे केअरला ला जायची जायची ती, इशिका. पण आई होती इनिशियल 6 मंथ. ओके. आणि होपफुली आय थिंक कोविडमुळे हा आला ना, तर हा. we didn't Yeah. like I literally did not हा, have to. सोपं झालं. पण हा. मग हिचं कसं होतं, कोविड मध्ये हॉस्पिटलला जावंच लागायचं. हो. मग आणि आमची फॉर्च्युनेटली 3 बेडरूम अपार्टमेंट होती. सो शी यूज टू कम अँड शी यूज टू जस्ट गो स्ट्रेट टू द रूम. अच्छा. आणि आम्ही असे बाजूला थांबायचो कारण की इन्फेक्शन सगळं होऊ नये होतं. म्हणून. सो इट वॉज खूप स्ट्रगल केला तर म्हणजे 4-5 तेव्हा महिने. 4-5 महिने struggle I think होतं. 2 वर्ष होते. हा, ते. हा ना, हा. हा, लिटरली बरोबर. म्हणजे मी इशिकाकडे बघत नव्हते, इशिकाकडे कारण की माझे बघितलं पप्पा नाही. पण आले होते हा. नंतर. आई गेली 6 महिने राहून आणि मग पप्पा आले माझे. Yeah. कारण कोणी याचं माहित नव्हतं ना, हा तर तिकडे होता आणि हा. मी म्हणजे जॉब करायचा, तर बरोबर. छोटं मूल होतं. तर मग पप्पा आले होते माझे, थोडंफार जेवढं काही सपोर्ट असेल Right. तेवढ्यासाठी. त्यांनी हेल्प केली. तर ते आले आणि 1 वीक मध्ये कोविड सुरू झाला. पण मग त्यांच्यासाठी जास्त म्हणजे इशिका आणि हे पण होते, पण ते म्हणजे डायबिटीज, वय झालेला. हा. तर मग जास्त जास्त मी हा, आयसोलेटेड त्यांच्यासाठी- जास्त राहिली एका त्यांच्यासाठी. रूम मध्ये, म्हणजे बाहेर यायची नाही. हा, मग आम्ही मग- असं जेवण पण असं दरवाजाजवळ द्यायचो रूमच्या, कारण की मग तिचे वडील होते म्हणून आम्हाला काळजी जास्त घ्यावी. तेव्हा आयसोलेट झाली मी आधी. आय थिंक नेटफ्लिक्स वरती ती सगळे खूप साऱ्या सिरीज बघितल्या.
मग स्वप्न पडायला लागले काय काय असे कोणतरी मारायला येतं आपल्याला ते मूवीज मध्ये. हा, नेटफ्लिक्स. मग म्हणून मग मी काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करायला पाहिजे म्हणून पेंटिंग करायला लागले. त्यामुळेच मग तेव्हा मग तुमचे पेंटिंग तेव्हा म्हणजे मी पेंटिंग आधीपासूनच करायची. हा, अच्छा, बरं. आधी म्हणजे कसं होतं, एक्झाम झाली की मी हातावर मेहंदी काढायची आणि पेंटिंग करायची एक्झाम झाल्यावर. बरं. हॉबी म्हणून 11वी लहानपणापासून. स्ट्रेस बस्टर होतं की आता Stress exam buster. relax phase हा. होता तो, म्हणजे एक्झाम झाली आता रिलॅक्स करा. आणि इथे मग थोडंसं मग आता ते आयसोलेशन मध्ये गेलो, मग काय करणार मग तेव्हा जास्त पेंटिंग्स करायला लागली. मग करायला लागली तर मला एवढी डेला पेंटिंग करायची सवय लागली, तर आता मी एवढी डेला पेंटिंग केल्याशिवाय मला झोप लागत नाही. अच्छा, अरे वा. मग तुम्ही हे सगळे तुमचेच पेंटिंग्स आहेत जे आम्ही घरात बघतोय ते, right? येस. छान, मस्त. चांगले तुम्ही हॉबीज जोपासता. तुम्हाला अजून काय हॉबीज आहेत दोघांना पेंटिंग व्यतिरिक्त? तिचे पेंटिंग्स वगैरे, पेंटिंग्स इज लाईक द मेन हॉबी. Most म्हणजे favorite part. ती एक बेस्ट हॉबी. आणि मग परतलं घरातलं असं हे, आय थिंक शी इज व्हेरी क्रिएटिव्ह. आणि तुमच्याबद्दल काय सांगा, तुमच्या हॉबीज? माझ्याबद्दल त्याची हॉबी, याला कुकिंग करायला आवडतं. अच्छा. आणि त्याच्यामुळे मला घराचं टेन्शन नसतं जास्त, त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी करू शकते मी. थोडंसं आता डान्सिंग वान्सिंग पण शिकले, कारण की आणि आतापर्यंत तुम्हाला मी बघतो पण तुम्ही Yes. आताच सॅन अँटोनियो दिवाळीमध्ये पण तुम्ही परफॉर्म केला. हम्म. सो डान्सिंग पण तुम्ही म्हणजे लहानपणापासून शिकायला नाही मिळालं कधीच. तर मग आता एक्झाम झाल्या, मग आता काय करायचं, मग आता जे काय आपल्याला असं कधी करायला नाही मिळालं ते सगळं बाहेर निघतंय. थोडंसं इशिका थोडीशी मोठी झाली आणि मग आता हॉबीज करायला मिळते अनफॉर्च्युनेटली इथे. तुम्हाला Classes इशिका वगैरे. एक मुलगी आहे, ती आता किती वर्षाची आहे? इशिका आता 8 8. वर्षाची, सेकंड ग्रेडला आहे अच्छा. आणि इथेच जाते, ग्रेट हार्ट्सला अच्छा. आहेत. सो आता तुमचा सॅन अँटोनियोचा प्रवास आतापर्यंत कसा राहिला? सॅन अँटोनियोचा ऍक्च्युली माझी एक मेमरी पण आहे की मी तर इथे कधी आलोच, म्हणजे यायचो आणि विकेंडसाठी यायचो आणि परत जायचो. फ्रायडे, सॅटर्डे, संडे असा महिन्यात नाही जवळपास यायचो मी. तर तेव्हा कुठेतरी तो आयसाच्या इथे, आयसाचा तो हॉल आहे तिथे, तिथे सॅमचा दिवाळीचा प्रोग्राम झाला आईला होता. घेऊन, आई, मी आणि इशिका गेली होती सॅमच्या दिवाळी इव्हेंटला. हा. तर मग तिथे इशिका एकदम अशी, आय थिंक 2 वर्षाची लहान. होती ती. ओके. तिथे ती स्टेजवर अशी मस्त नाचत हा, होती वगैरे. तो मी याला व्हिडिओ तो वगैरे व्हिडिओ पाठवले. पाठवला तिनं. ती स्टेजवर गेली, तिथे मुलं डान्स वगैरे करत होते. मग तेव्हा कळलं की अरे छान आहे आपली, म्हणजे तिथे तेव्हा- कम्युनिटी तेव्हा आहे, जरा असे मराठी हे आहे, लोकांनी- मराठी लोक पण आहेत. 2019 गोष्ट. हा, 2019 2019 त्या दिवाळीच्या प्रोग्रामला त्यांनी व्हिडिओ पाठवला. म्हटलं अरे वा, छान आहे इथे. तर मग तेव्हा ती मेमरी आहे माझी. आणि मग आम्ही इथे आलो, मग तेव्हापासून आम्ही ऍक्टिव्हली आणि बऱ्याच वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या फील्डच्या लोकांना सुद्धा भेटलो आम्ही इथे. आणि खूप वेलकमिंग आहे बेसिकली, म्हणजे सॅम मध्ये आल्यावरती. म्हणजे आम्ही ओरेगनला होतो तेव्हा आम्हाला हा. कधी असं वाटलं नाही की याचे सगळे फ्रेंड्स होते, तर मला ऍक्च्युली बोर व्हायचं, कारण की ते त्यांचे टीचर, त्यांचं सगळं त्यांचं सुरू होऊन जायचं आणि मला म्हणजे हे काय बोलताय एलियन टाईप. ते माझं तिथे पण तसंच झालं की मी न्यूयॉर्क मध्ये होतो तेव्हा पण मला कसं बाहेरचं अमेरिकन कल्चर दिसलंच नाही जास्त, कारण की तिथे पण माझेच फ्रेंड्स सगळे. मग ते आम्हीच आमचे आपले सण साजरे करणं, दिवाळी दसऱ्याला भेटणं वगैरे असं. कॉलेजचे फ्रेंड्स आणि कॉलेजचे फ्रेंड्स होते, त्याच्यामुळे कनेक्ट, म्हणजे चांगले मित्र होते बेसिक. आणि ओरेगॉन मध्ये पण आम्ही मूव्ह झालो, तर तिथे पण माझे फॉर्च्युनेटली कॉलेजचेच 6-7 फ्रेंड्स होते. त्याच्यामुळे तिथेही आम्हाला असं बाहेर जाऊन कम्युनिटी शोधा असं कधी गरजच पडली नाही, कारण की तीच आमची फॅमिली एवढी मोठी होती. म्हणजे जवळपास आम्ही 8 फ्रेंड्स होतो तिथे. आम्ही तिथे कधी महाराष्ट्र मंडळात गेलो नाही. तिथे महाराष्ट्र हा कशाला महाराष्ट्र मंडळात जातोय, म्हणजे आमचे जेवढे फ्रेंड्स, आमचाच ग्रुप मोठा होता आणि तिथे एवढा ऍक्टिव्ह नाहीये, तिथे मंडळ जास्त ऍक्टिव्ह नाहीये. इथे आम्ही इथे म्हणजे भरपूर ऍक्टिव्हिटीज होता ना, म्हणजे इट्स व्हेरी गुड इन वन सेन्स. आणि इथे आलो तेव्हा आम्ही इट्स लाईक कम्प्लिटली डे नाईट डिफरन्स. न्यूयॉर्क मध्ये इथे तसंच झालं. न्यूयॉर्क मध्ये पण महाराष्ट्र मंडळ आहे, न्यू जर्सीचं पण आहे बाजूलाच. सो बट दोज आर लाईक एकदम वेगळ्याच लेवलचे आहेत ते, आणि तिथे काही सगळे जमलं नाही असं कधी. म्हणजे असं घरचं फील आल्यासारखं. हा, इथे आल्यावर आम्हाला बऱ्यापैकी वेगळे, म्हणजे सगळे आपले, म्हणजे वेगळ्या डिफरंट फील्ड्स मधले लोक. सगळं आपले कल्चर फॉलो होतात. शाळेत मराठी शिकवली आता मराठी शाळा एक आहे, खूप अमेझिंग. नाटक म्हणजे मुलांना संधी मिळते सगळं आपलं कल्चर करायची. नाही मिळालं तर, आणि हे म्हणजे बघितलं, इव्हन इफ यू आर नॉट पार्टिसिपेटिंग,
just by watching you get to learn. Yes. Otherwise, Yeah. I have seen some people don't even know what rangoli is and बरोबर. राईट. तर ते एक आम्हाला हेल्प होतं की शिकायला कल्चर दिसतं थोडं, म्हणजे कारण की आम्ही घरात इथे किती आवश्यक करणार ना किती आपण तरी. दोघांनी फक्त हा शिकून आम्ही शिकलं. किती आपण कपडे कसे घालतो Correct. दिवाळी पण जेव्हा तुम्ही सणाला. कम्युनिटी हा. मध्ये जातात तेव्हा तुम्ही Right. ऑटोमॅटिकली ऑब्झर्व बरोबर. आणि मग ते प्लॅटफॉर्म So, yeah. मोठं असतं ते म्हणजे- तुम्हाला शिकण्यासाठी. तेच आहे ना, ती शिका ती बोलत होती त्या रील मध्ये, आम्ही इंडियन अमेरिकन नाही इंडियन आहे. इंडियन अरे आहे. वा. इंडियन नाही म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्राचे आम्ही महाराष्ट्राची आम्ही. तर इट फील्स रिअली गुड. Right. Yeah. सो गुड. सो तुमचा प्रवास छान होता इथपर्यंत. आहे डिफिकल्टीज भरपूर होत्या तुमच्या हो. प्रवासामध्ये, स्पेशली तुमच्या प्रवासामध्ये. तुम्ही तर एकदम लहानशा गावातून जिथे काही फॅसिलिटीज पण नव्हत्या, लाईटही नव्हती, तुम्ही मगाशी सांगितलं ते बरोबर. बऱ्याच वेळात, अशा ठिकाणी शिकून तुम्ही मेरिटमध्ये 10वी ला 12वी ला येऊन मग पुढे एम्स मध्ये Aims. ओनली सीट जी असते Yeah. त्याच्यामध्ये तुम्हाला मिळालं की ती सीट मिळाली तुमच्या प्रयत्नांमुळे. आणि ऑफकोर्स खूप कष्ट केले असते तुम्ही इथपर्यंत यायला. तर हॅट्स ऑफ टू दॅट अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. Thank you. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला अजून काय बोलायचंय, काय सांगायचं राहिलं? आपण टुवर्ड्स एंड ऑफ द इंटरव्ह्यू आलो आहोत. सो एकमेकांबद्दल किंवा इन जनरल किंवा काही बोलायचं असेल, येस गो अहेड. Just last thing, I am very proud of her overall, as you mentioned, and now she does all the paintings वगैरे करते, डान्स वगैरे करते. So she's enjoying her life. मी सुद्धा लाईक जॉब करा, आपलं हे करा ते करा. म्हणजे आता Like, it's सपोर्ट a- म्हणूनच मी yeah. करू शकते. Of या course, आम्ही एकट्या- एकमेकांना सपोर्ट करतो वगैरे, एकट्याच्या त्याच्यामुळे याच्यामुळे आम चांगलं आहे. आणि ऑब्विसली द बिग पार्ट इज अवर कम्युनिटी येस. की दॅट Encouragement मिळते ना सगळं. सो सगळ्यांना. त्याच्यामुळे आम्हाला खूप एकट्यावरून काहीच नाही कसं होत. घरासारखंच वाटतं. असं वेगळं नाही वाटत की आपण आयसोलेटेड आहे बाबा, आपण दोघंच आहे तिघंच आहे. तुम्हाला असं सपोर्ट नाही सिस्टम वाटत. वाटतो हा, की कायम support- आहे हा, तुमच्याबरोबर. आहे. आता मी कॉल केला का, अरे आहे कोणीतरी, म्हणजे कोणीतरी मला गाईड करेल, कोणीतरी म्हणजे कुठे काही मदत लागली, काही लागली, काही पुढे म्हणजे येतात मदत करायला. इट्स लाईक सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट फॉर राईट. सो द्या. आणि पार्ट ऑफ फॅमिली. yeah. सो इट्स लाईक आणि बिग ते- फॅमिली. राईट. म्हणजे आता असं फील होतं ना की कोणाला आता जरी कधी आपण कोणाशी बोललो नाही तरी आपण सॅमवर कोणाचा काही कोणत्या कामासाठी गरज पडली तर असं वाटत नाही की काय असं दुसऱ्या माणसाशी बोलतो. म्हणजे Hesitation हा, हेजिटेशन नाही वाटत. right. इट्स लाईक पार्ट ऑफ Openly. फॅमिली. सो Correct. सो आय डोंट थिंक लाईक मी लहानपणापासून इतक्या डिफरंट ठिकाणी राहिली तर एवढं असं सपोर्ट, एनकरेजमेंट आणि असं इन्व्हॉल्वमेंट आम्ही नाही बघितलं कुठे. राईट. चांगली गोष्ट आहे. सो गुड नोट टू एंड द इंटरव्ह्यू आय थिंक. सो हे होते आपले डॉक्टर अपूर्वा बोंडे आणि निलेश इंगळे. यांची स्टोरी ऐकून आम्हाला फक्त मजा नाही पण खूप इन्स्पिरेशन पण आलं, पण तुम्हाला पण येईल. सो नक्की बघा. आणि आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अजून एका फॅमिली बरोबर. तोपर्यंत सगळ्यांकडून नमस्कार. नमस्कार.